नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारेला पुण्यात आणण्यात आले। सीबीआयकडून दोघींची समोरासमोर बसून चौकशी सुरू झाली आहे। दोघीही पुण्यातील एकाच इमारतीतल्या रहिवासी। मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरमध्ये पेपरफुटीचा हा कट शिजला असंही कळतं। बालाजी पोतार पुण्याहून अधिक माहिती देत आहेत। बालाजी, नीटचा पेपर आणि एका ब्युटी पार्लरवर खापर, काय प्रकार आहे? नक्कीच मनीषा वाघमारे जी आहे ती ब्युटी पार्लर चालवत होती आणि त्याच ब्युटी पार्लरमध्ये मनीषा मांढरे सतत यायच्या आणि त्याच ठिकाणी ही सगळी पार्श्वभूमी सांगितल्यानंतर नीट पेपर फुटीचा कट रचला गेला आणि त्या ठिकाणून तो ऑपरेट करण्यात आला। त्यामुळे आता सीबीआयने जे आहे ते मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे दोघींनाही जे आहे ते पुण्यातल्या या सीबीआय कार्यालयात आणलेलं आहे। आज मोठी घडामोड या सगळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण शुभम खैरनार जो आहे त्याला सुद्धा थोड्या वेळापूर्वी दिल्ली सीबीआयची टीम जी आहे ती घेऊन पुण्यात दाखल झालेली आहे। त्याला मेडिकल करण्यासाठी नेण्यात आलेलं आहे आणि या तिघांची चौकशी करून जे आणखी नावं या सगळ्या घोटाळ्यामध्ये असतील त्यांची चौकशी होणार आहे। खरं तर या सगळ्या आरोपींना जेव्हा पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी झाली त्यावेळेस त्यांच्या चौकशीतून ज्या ज्या नावांची सीबीआयला माहिती मिळालेली आहे त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे। आज सकाळीच काही 3 डॉक्टर आणि 7 नांदेडमधले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची सुद्धा सीबीआयकडून पुण्यात चौकशी होतीये। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सीबीआयला काहीतरी सापडलेलं आहे, जेणेकरून सीबीआयने आज पुणे पोलिसांना सुद्धा काही पोलीस फौजफाटा सुरक्षेसाठी मागवलेला आहे आणि तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे पैसे अकाउंटला दिले, मोटेगावकरच्या असतील किंवा मांढरे वाघमारेंच्या असतील, त्या सर्वांची चौकशी जी आहे ती आता सीबीआयकडून करण्यात येते आणि याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न जो आहे तो आज आपल्याला पुण्यातल्या सीबीआय कार्यालयातल्या चौकशीतून पाहायला मिळतोय। पाहावं लागेल आता यात नेमकं आज मोठी कारवाई काय होते, कुणाकुणाला पकडलं जाते। काही डॉक्टर आणि काही इंजिनियर सुद्धा सीबीआयच्या रडारवर आहेत। त्याचबरोबर यात छोटी मोठी मदत करणारे काही मोटेगावकर क्लासेसचे जे कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा काल रात्री चौकशी झाल्याची सीबीआयने माहिती दिलेली आहे। त्यामुळे आज या तिघांची समोरासमोर चौकशी होणार आहे आणि या चौकशीतून आणखी काही नावं येण्याची शक्यता आहे। आपण नक्कीच बघूया काय होतं या प्रकरणामध्ये। एका पार्लरपर्यंत, मेकअप पार्लरपर्यंत पोहोचलेले नीट प्रकरण। धन्यवाद। नीट प्रकरणात विद्यार्थी आणि पालकही सीबीआयच्या रडारवर आहेत। पेपर घेणारे विद्यार्थी आणि पालक यांची चौकशी सुरू आहे। सीबीआयचं एक पथक पुण्यात तळ ठोकून आहे। सीबीआयकडून रोज विद्यार्थी आणि पालकांची चौकशी सुरू आहे। आरोपीच्या चौकशीतून ज्या लाभार्थ्यांची नावं पुढे आली आहेत त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी डॉक्टर मनोज शिरूरेला सीबीआयकडून अटक झाली आहे। काल पुण्यात मनोज शिरूरेला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। या चौकशीनंतर सीबीआयनं डॉक्टर शिरूरेला अटक केली। शिरूरेनं स्वतःच्या मुलाला पेपर फोडून दिला आणि प्रश्न खरेदी केले असा आरोप। दरम्यान नीट प्रकरणी संसदीय स्थायी समितीची आज महत्त्वाची बैठक होते। नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे प्रमुख यांच्यासह शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश आहेत। पेपर लीकच्या अनुषंगानं समिती एनटीएला जाब विचारण्याची शक्यता आहे। समितीचे अध्यक्ष खासदार दिग्विजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात येणार आहे। नीट परीक्षेतील पेपर लीक तपासाचा आढावा घेतला जाईल। परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। के राधाकृष्णन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवरही चर्चा होणार। नीट पेपर फुटी विरोधात जयपूरमध्ये काँग्रेसने आंदोलन केलं। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा झाला। भाजप मुख्यालयाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी यावेळी अडवलं। जयपूरमधलं हे काँग्रेसचं आंदोलन भाजप मुख्यालयामध्ये जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं। सध्या हे आंदोलन सुरू आहे, त्याची ही थेट दृश्य।